ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया। सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांच्यावर आज काँग्रेस पक्ष कारवाई करणार असल्याचं समजतंय। काँग्रेस पक्षातून हकालपट्टीची कारवाई देखील दोघांवर होऊ शकते। सुधीर तांबे यांनी राष्ट्रीय अध्यक्षांचा आदेश पाळला नाही आणि सत्यजित तांबे यांनी पक्षाची शिस्त पाळली नाही, या आधारावर ही कारवाई होऊ शकते। काल नाशिकमधल्या विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात सत्यजित तांबे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊन सुद्धा त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला नाही। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विनोद, सुधीर तांबे आणि सत्यजित तांबेंवर कारवाई पक्ष करणार असल्याचं समजतंय, काय नेमकी याबद्दलची माहिती? नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो काही गोंधळ झाला आहे त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचं हायकमांड खूप नाराज आहे आणि खास करून राज्यातील जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना याबाबतची माहिती नाही, यामुळे काँग्रेस पक्षांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, यामुळे त्यांना अध्यक्षांचा आदेश पाळला नाही, तर सत्यजित तांबे यांना शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते। आणि खास करून काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठ नेत्याकडून माहितीप्रमाणे एक गोष्ट पुढे आली आहे की म्हणजे या दोन्ही नेत्यांची काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी केली जाऊ शकते, कारण दोन्ही नेत्यांनी शिस्तभंग केला आहे, त्यामुळे पक्षाचा शिस्त पाळला नाही, त्यामुळे मोठी कारवाई आज होऊ शकते। सत्यजित तांबे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अर्ज दाखल केला, आणि दुसरी गोष्ट सुधीर तांबे यांनी उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही, ही गोष्ट राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना आवडली नाही। या प्रकरणामध्ये त्यांनी थेट विचारणा करण्यात आली आहे आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनाही याबाबतची विचारणा करण्यात आली आहे आणि या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेशही काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले आहेत, त्यामुळे लवकरच या दोन्ही नेत्यांवर कारवाई होणार आहे असं समजतंय। बरं विनोद, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी बीड मधली आहे। बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतला अनागोंदी कारभार आता समोर आलेला आहे। मृताच्या खात्यावरील 1 लाख रुपये परस्पर उचलले गेल्याचा प्रकार समोर आलाय। बीड तालुक्यातल्या चौसाळा शाखेतून मृत व्यक्तीच्या खात्यावरनं 1 लाख रुपयांची रक्कम परस्पर काढल्याचा प्रकार आता उघडकीला आलाय। मृताच्या मुलानं याबाबत पोलिसातही तक्रार केली आहे। बँकेमध्ये अनेक दलाल कार्यरत असून अधिकाऱ्यांशी त्यांचं संगनमत असल्यानं असे प्रकार घडत असल्याचा आरोप होतोय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुरेश, बीड जिल्हा बँकेतला अनागोंदी कारभार आता उघडकीला आलेला आहे, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, धक्कादायक आहे। या अगोदर देखील याच जी चौसाळा शाखा आहे या शाखेमधून पीएम किसान योजनेचा जो अनुदानाचा निधी होता शेतकऱ्याच्या परस्पर काढून घेतल्याचा देखील प्रकार समोर आला होता। आणि याही पेक्षा पुढे जाऊन म्हणजे आता जी घटना समोर आली ती ग्यानबा झोडगे म्हणून आहेत आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो मे महिन्यामध्ये 2019 मध्ये झालेला होता। त्यानंतर 2019च्या ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये काही निधी पैसे काढण्यात आले आणि 2020 मध्ये देखील पैसे काढण्यात आले। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता जे ग्यानबा झोडगे यांचा मुलगा आहे त्यांनी या संदर्भात तक्रार केलेली आहे। विशेष म्हणजे या अगोदर देखील बीड जिल्हा बँक ही मोठ्या घोटाळ्यानं गाजली गेली होती, त्यामध्ये अनियमितता देखील झाली होती, त्याच्यावरती अद्यापपर्यंत चौकशी सुरू आहे। मात्र त्यातून कुठेतरी बँक पुढे येत असताना पुन्हा अशा पद्धतीनं जे कर्मचारी आणि अधिकारी दलालाच्या संगनमताने हे करतात, यामुळे संताप व्यक्त केला जातो। आणि विशेष म्हणजे या अगोदर जे पीएम किसान योजना आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना यामध्ये जे सानुग्रह अनुदान मिळालं होतं 50,000 रुपये, त्यामधले देखील 25,000 रुपये, काही जणांचे 40,000 रुपये काढून घेतले गेले होते। त्या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे आणि त्यानंतर आणखी एक असा प्रकार समोर आल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये काय गोंधळ चालू आहे या संदर्भात खातेदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर शंका व्यक्त केली जाते। अजिंक्य, बरं सुरेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। लोणावळ्यातल्या कुमार चौकातील वाहतूक कोंडी आणि पर्यटकांना होणारा त्रास यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून वाहतूक व्यवस्थापन आराखडा आठवड्याभरात सादर करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। लोणावळा नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात शहरातील वाहतूक समस्येवर उपाययोजनांबाबत एक बैठक पार पडली। कुसगाव टोल नाका आणि वर्सोली टोल नाका या दोन्ही नाक्यांवर नागरिकांना पथकर भरावा लागत असल्याने वाहनं शहरात येतात, याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर करावा।
शहराची सगळी अर्थव्यवस्था ही पर्यटनावरच अवलंबून असल्यामुळे पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरवण्याकडे विशेष लक्ष द्यावं असं या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलं. आणि यानंतर आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज. मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता ॲक्शन मोडवर आलेत. मुंबईत डबल डेकर टनेल संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आणि MMRDAच्या अधिकाऱ्यांना दिलेत. वर्षावर झालेल्या बैठकीमध्ये वाढत्या ट्रॅफिकवर उपाय आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य या संदर्भातही चर्चा झाली आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या विरोधात तज्ज्ञांनी केलेली जनहित याचिका मुंबई हायकोर्टानं निकाली काढली आहे. प्रकल्पात काहीही नियमबाह्य दिसत नसल्याचा निर्वाळा हायकोर्टानं दिलाय. त्यामुळे आता बीडीडी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय. बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या नामांतरणाचा वाद आता पेटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये तीनही पुनर्विकास प्रकल्पांचं नामकरण झालेलं होतं, पण आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून प्लास्टिक फ्री समुद्र मोहीम सुरू करण्यात येते आणि या अंतर्गत जुहू बीच स्वच्छता करण्यात येणार आहे. त्याचसोबत जुहू बीच सुशोभीकरण सुद्धा केलं जाणार आहे. थंडी वाढत असताना मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली आहे. एका संस्थेच्या रिपोर्टनुसार मुंबईच्या हवेतील प्रदूषकांचं प्रमाण कमी झालं असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक असल्याचं नोंदवण्यात आलंय. राज्यामध्ये महावितरणनं वीज चोरी करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. डिसेंबर 2022 या एकाच महिन्यात 11.5 कोटी रुपयांची वीज चोरी पकडली आहे, तर गेल्या 9 महिन्यात 86 कोटींची वीज चोरी पकडली असून वसुली सुरू आहे. भिवंडी शहरातील भुसार मोहल्ला इथल्या एका व्यक्तीनं 3,58,000ची वीज चोरी केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी टोरंट पॉवर कंपनीनं शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. थंडी वाढतीये आणि मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेतही सुधारणा झाल्याचं एका संस्थेच्या रिपोर्टनुसार समोर आलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आता फक्त ईडीच नाही तर इतर संस्थांकडून सुद्धा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. EOW, आयकर विभाग, कॅग अशा 4 विभागांच्या नोटिसा आलेल्या आहेत. कोविड काळात दिलेल्या कंत्राटांबद्दल चौकशी होणार आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केल्याची टीका रामदास कदमांनी केली आहे. खेडच्या नांदगाव इथल्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यावेळेला अनिल परब यांचा बेडूक असा उल्लेख करत कदम यांनी निशाणा साधलाय. दावोस इथं होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून राज्यामध्ये 1,40,000 कोटींची गुंतवणूक आणण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला. त्यासाठी 20 उद्योग समूहांसोबत राज्य सरकार सामंजस्य करार करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या परिषदेच्या माध्यमातून राज्याचा विकासाचा आराखडा मांडणार आहेत. सिन्नर शिर्डी मार्गावरच्या पाथरेजवळच्या ट्रक आणि खासगी बसला भीषण अपघात झालाय, ज्यामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू झालाय. बसमधले इतरही काही प्रवासी गंभीर जखमी असल्याचं समजतंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात रायगडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय. माणगावच्या कोशिंबलेमधील शेतकऱ्याचं शेत नकाशावरून गायब करण्यात आलंय. जमिनीचे दलाल आणि सरकारी अधिकाऱ्यांनी जमिनीचा मोबदला परस्पर हडपल्याचा आरोप शेतकऱ्यानं केलाय. त्यामुळे न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यानं दिलाय. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील 32,680 अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अजूनही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदत वितरणाची नवीन पद्धत सुरू करण्यात आलेली असून आधार कार्डसह नव्या याद्या तयार न झाल्यानं शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. राज्यामध्ये संक्रांतीपर्यंत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. उत्तरेकडनं वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातल्या तापमानात घट झाली आहे. पुढील 2 दिवस उत्तर भारतात थंडीची
लाट कायम राहणार असल्यानं राज्यातलं तापमानही घटण्याची शक्यता आहे. भंडाऱ्यातल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला 5 वर्षांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये अल्पवयीन मुलगी आपल्या आत्याच्या गावी आलेली असताना हा प्रकार घडलेला होता. धुळ्याच्या चक्करवडीमध्ये जलकुंभाच्या संरक्षक भिंतीचं निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी ठाकरे पक्षानं केलेली आहे. जलकुंभ ओव्हरफ्लो झाल्यामुळे ही संरक्षक भिंत पडली आणि त्यामुळेच कंत्राटदारावर कारवाईची मागणी होतीये. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा ठाकरेंच्या पक्षांनी दिलेला आहे. भिवंडीच्या पडघा टोल नाक्यावरच्या शौचालयाची दुरावस्था झालेली आहे. तुटलेले पाईप आणि घाणीमुळे गलथान कारभार उघड झालाय. त्यामुळे सरकारनं टोल वसूल करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी करतायत. भिवंडी प्रांत अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांना निलंबित केल्यानंतर महसूल विभागातली अनेक कामं प्रलंबित होती. त्यामुळे अमित सानप यांची भिवंडी प्रांत अधिकारीपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या अपघातानंतर त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रहार संघटनेनं तुळजाभवानीला साकडं घातलंय. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तुळजाभवानीची आरती करत बच्चू कडूंच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. भंडाऱ्यात बिनाखी इथल्या मामा तलाव इथं दुर्मिळ सारस पक्षी मुक्त संचार करताना आढळलेत. पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमी गर्दी करतायत. परिसरात 3 ते 4 सारस पक्ष्यांचा संचार आहे. या भागातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. भंडाऱ्यातल्या उमरी इथल्या उमरेड करांडला अभयारण्यामध्ये पर्यटकांना वाघानं दर्शन दिलं. एका पर्यटकानं ही दृश्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली आहे. बीडच्या चौसाळा गावात 9 रानडुकरं शेततळ्यात पडल्याचं आढळून आलं. रात्री अंधारामुळे अंदाज न आल्यामुळे ही डुकरं पाण्यात पडली. शेतकऱ्याला हे लक्षात येताच त्यानं इतर लोकांच्या मदतीनं या रानडुकरांची पाण्यातनं सुटका केली. गोंदिया जिल्ह्यात 250 जनावरांना लंपीची लागण झाली होती. त्यापैकी 233 जनावरं पूर्णपणे बरी झालेली आहेत, तर 15 जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यात आता फक्त 2 लंपीग्रस्त जनावरं असून गोंदिया जिल्हा लवकरच लंपीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. रत्नागिरीतल्या वेळा समुद्र किनाऱ्यावरनं हंगामातील दुसऱ्यांदा कासवांची 12 पिल्लं समुद्रात सोडण्यात आलेली आहेत. कासवांच्या यापूर्वीच तब्बल 26 पिल्लं समुद्रात सोडण्यात आलेली होती. भिवंडीच्या गायत्रीनगर परिसरातील 3 वर्षांच्या 2 मुली बेपत्ता झालेल्या होत्या. या मुलींच्या पालकांनी शांतीनगर पोलिसात तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात या बेपत्ता मुलींचा शोध घेत त्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं. प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खलिस्तान टायगर फोर्सचा दहशतवादी अर्शदीप डल्ला याचा साथीदार नौशाद आणि जग्गा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी नौशाद हा हरकतुल अन्सारशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 6 यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. या 6 चॅनलचे 100हून अधिक व्हिडिओ तपासले गेले. त्यावेळेला या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. बंदी घातलेल्या चॅनल्सचे सुमारे 20 लाख सबस्क्रायबर्स होते. 426 कोटी रुपयांच्या PSL घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं मुंबईमध्ये छापेमारी केली. या छापेमारीत 1 लाख अमेरिकन डॉलरसह 2 कोटी रुपये जप्त करण्यात आले. PSL लिमिटेडवर कॅनरा बँकेकडून 428 कोटींचं कर्ज घेऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे. माजी केंद्रीय अर्थ सचिव अरविंद मायाराम यांच्या घरावर सीबीआयनं छापा टाकलाय. 1688 कोटींच्या फसवणूक प्रकरणी दिल्ली आणि जयपूरमध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे. अरविंद मायाराम हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आर्थिक सल्लागार आहेत. दिल्लीतल्या कंजावाला प्रकरणी गृह मंत्रालयानं कठोर कारवाई सुरू केल्याची माहिती मिळतेय. PCR व्हॅनच्या पोलिसांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालंय. गुरुग्राममधल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव यांच्या निधनानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह देशभरातल्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
आणि यानंतर आपण आणखीन एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत, ती म्हणजे अभिनेत्री शहनाज गिल हिचा एक फनी व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये शूटिंगसाठी शहनाज उंटावर बसल्याचं दिसतंय. उंट थोडासा सरकताच शहनाज ओरडू लागली. शहनाजचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तारक मेहता मालिकेतील कंजूस पोपटलाल खऱ्या आयुष्यात कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. मीडिया रिपोर्टनुसार पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक 15 कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतल्या एका भागासाठी तो 60,000 रुपये मानधन घेतो. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेचा घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतंच नागराजनं या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत सिनेमाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. हा सिनेमा 30 मार्चला रिलीज होतोय. गायिका आणि गीतकार लिझा मेरी प्रेस्लीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. कॅलिफोर्नियातल्या रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. लिझानं वयाच्या 54व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोल्डन ग्लोब पुरस्कारानंतर RRR सिनेमानं ऑस्कर जिंकला, तरी नाटू नाटू गाण्यावर पुन्हा 17 वेळेला डान्स करेन असं या सिनेमातला अभिनेता राम चरण यानं म्हटलंय. राम चरणच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.